तसेच आंतरभारतीच्या टीमला या नेकोटा येथील जिल्हा परिषदच्या शाळेने मोठ्या अगत्याने आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आंतरभारतीच्या वतीनं या शाळेचे मुख्याध्यापक महोदय सन्माननीय शेफ सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद यांचे आंतरभारतीय टीमच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, या आंतरभारतीच्या टीमनं या शाळेच्या आवारात पाऊल ठेवलं आणि ही सुंदर शाळा पाहून खरोखरच त्यांना खूप आनंद वाटला. मला जर कोणी विचारलं खरा स्वर्ग हा कुठे असतो, तर मी त्याला सांगेन खरा स्वर्ग हा शाळेत असतो. संस्कार ज्ञान प्रज्ञेचे ते गाव समुद्र असते. संस्कार ज्ञान प्रज्ञेचे ते गाव समुद्र असते. ज्या गावची सुंदर शाळा ते गाव सुंदर असते. खरं म्हणजे तुमच्याकडे पाहून मला सुद्धा असा मोह होतोय की आपणही परत लहान होऊन परत शिकण्यासाठी तुमच्या बरोबर या शाळेत येऊन बसावं. मला माहिती आहे तुमच्यापैकी कोणाला डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला शास्त्रज्ञ व्हायचंय, कोणाला कवी व्हायचंय, लेखक व्हायचंय, शिक्षक व्हायचंय, प्राध्यापक व्हायचंय, कोणाला नेता व्हायचंय, अभिनेता व्हायचंय, कदाचित कोणाला समाजसेवक व्हायचंय. परंतु काकाजी, मला वाटतं बहुधा कोणाला शेतकरी व्हायचं नाही. आता येऊ घातलेल्या नवीन पिढ्यांना शेतकरी व्हायचं नाही याचा विचार आपण का करावा? याचा विचार तर खऱ्या अर्थानं दूरदृष्टी असलेल्या सुज्ञ व्यवस्थेने करावा. परंतु एक डॉक्टर, एक इंजिनियर, शास्त्रज्ञ किंवा तत्सम काही होण्याआधी आपल्याला एक चांगला माणूस व्हायचा आहे. एक माणूस, चांगला माणूस म्हणून घडायचा आहे. बाळांनो, शिक्षणाचा उद्देश केवळ डॉक्टर किंवा इंजिनियर एवढं होण्यापुरताच मर्यादित नाही, तर हे जग समजून घेणं, हा समाज समजून घेणं, आपलं नातं या निसर्गाशी जोडणं, एक सुजान, सुसंस्कृत, संवेदनशील, सृजनशील नागरिक होणं आणि त्याचबरोबर एक मानवतावादी, संस्कारक्षम माणूस होणं, हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. आणि संस्कार नसलेला माणूस हा खरं म्हणजे त्या बिगडी आणि कागदी फुलासारखा असतो, ज्यातून कधी सुगंध येत नाही. ज्या माणसाच्या वर्तनातून सद्गुणाचा दरवळ, मानवतेचा परिमळ आणि संस्काराचा सुगंध येतो, असा माणूस खऱ्या अर्थानं माणूस न उरता तो एक सुंदर कलाकृती बनलेला असतो. आणि विद्यार्थ्यांची अशी सुंदर कलाकृती बनवण्याचं काम तुमचे शिक्षक, तुमचे गुरु करत असतात. मुलांनो, आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ का आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो भव, हे आपल्या संस्कृतीचं अधिष्ठान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये माता, पिता आणि गुरु यांना सर्वश्रेष्ठ स्थानी मानलेलं आहे. आणि या संस्कृतीला गुरु शिष्य परंपरेची अशी सोनेरी किनार लाभलेली आहे. म्हणून आपली संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरते. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आयुष्याच्या वाटेवरती आपल्याला लाभणारे गुरु हे फार महत्त्वाचे असतात. आयुष्याच्या वाटेवरती तुम्ही भेटलात गुरु आणि आमच्या जीवनाचा हा प्रवास झाला असतो. घाव घालून शिल्पकार तो घडवत असतो मूर्ती, जिव्हाळ्याने आम्हा घडवले तशीच तुमची कीर्ती. दिलेत तुम्ही बळ आम्हाला उमेदीने जगण्याचे, डोळस आणि निर्भीडपणे जगाकडे जगण्याचे. माय बापाने जन्म घातला दाखवली ही सृष्टी, जगाकडे बघण्याची तर तुम्हीच दिली दृष्टी. रुजवले ते म्हणत आमच्या संस्काराचे बीज, म्हणून झाले गुरुजी आमच्या आयुष्याची चीज. तुम्हीच तर आम्हास दाविला नवा यशाचा मार्ग, म्हणून तर आम्हास उरला दोनच मोठे स्वर्ग. वात्सल्याचा गंध दरवळे जसा गुलाब जाई, घटकेत होता तुम्ही पिता आणि घटकेत होता आई. तुम्हीच तर आम्हास शिकविले
जीवन असते नश्वर. तुम्हीच तर आम्हास शिकविले जीवन असते नश्वर. आम्ही तर पाहिला गुरुजी तुमच्यामध्येच ईश्वर. आम्ही तर पाहिला गुरुजी तुमच्यामध्येच ईश्वर. हे कुणाचं मनोगत होतं? या कवितेच्या माध्यमातून हे मनोगत कुणाचं होतं? ते तुमचं मनोगत होतं. कोणाविषयी? तुमच्या गुरुविषयी, तुमच्या शिक्षणाविषयी. बरोबर आहे ना? धन्यवाद.